हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामरचा एक पार्ट पाहिलेला होता, दॅट आणि धिस आणि दॅट. त्याच्यानंतर आपण आज थोडंसं अजून बेसिक इन्फॉर्मेशन पाहणार आहोत की ऑलरेडी तुम्हाला 2 लेटर वर्ड्स तर माहितीच आहेत. AN, ॲन, AT, ॲट, OR, ऑर, OX, ऑक्स, IN, इन. मग अशा 2 लेटर्स वर्ड्सचा यूज करून आपण कशा पद्धतीने 3 लेटर वर्ड्स तयार करू शकतो. 2 लेटर्सपासून 3 लेटर्स. फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांना हे आहे की 2 लेटर्स लर्न केल्यानंतर तुम्हाला त्याच सेम 2 लेटर्सचा यूज करून 3 लेटर्सचे आपण वर्ड्स कशा पद्धतीने तयार करू शकतो. आता हेच आपण आज एका वेगळ्या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. त्याचं आहे काय की फ्रेम वर्ड्स, म्हणजे आपण वर्ड्स कशा पद्धतीने फ्रेम करू शकतो. पझल टाईपमध्ये जरी तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये जरी काही लेटर्स दिले आणि त्यामध्ये एखादा लेटर ॲड करून आपण कशा पद्धतीने मिनिंगफुल वर्ड तयार करू शकतो, हे आपण अगदी आरामात 2 लेटर्सपासून 3 लेटर्स वर्ड्स तयार करण्यापर्यंत शिकू शकतो. तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा जो मेन पॉईंट मी जो सांगितलेलाच आहे तो आहे फ्रेम वर्ड्स. आता इथे तुमच्यासमोर एक टेबल दिसत आहे. आता या टेबलमध्ये काय दिलेलं आहे, त्याने वेगवेगळे लेटर्स दिलेले आहेत आणि त्याच्याच पुढे नेक्स्ट A आणि N असे लेटर्स दिलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता की या लेटर्सचा आणि या लेटर्सचा यूज करून आपण कशा पद्धतीने 3 लेटर वर्ड्स तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट लेटर आपण घेऊयात B आणि त्याच्यानंतर A आणि N हे लेटर आपण जॉईन करूयात. BAN बॅन. BAN बॅन. मग इथे हा फर्स्ट वर्ड तयार झालेला आहे बॅन. त्याच्यानंतरचा नेक्स्ट काय आहे लेटर C. CAN कॅन. CAN कॅन. FAN फॅन. MAN मॅन. हो की नाही. PAN पॅन आणि VAN व्हॅन. अशा पद्धतीने आपण इथे काय केलेलं आहे, AN ॲन हे 2 लेटर वर्ड आणि या 2 लेटर्सपासून आपण काय केलेलं आहे, 3 लेटर वर्ड्स तयार केलेले आहेत. ॲनचा यूज करून AN ॲन, BAN बॅन, BAN बॅन, CAN कॅन, FAN फॅन, MAN मॅन, PAN पॅन, VAN व्हॅन. अशा फोनिक्सनी पण आपण करू शकतो किंवा डिरेक्टली तुम्ही एक लेटर घेऊन BAN बॅन अशा पद्धतीनेही वर्ड्स तयार करू शकता. आता नेक्स्ट आहे ENN. ENN. आता N पासून आपण कशा पद्धतीने वेगवेगळे वर्ड्स तयार करू शकतो. तर इथे फॉर एक्झाम्पल फर्स्ट लेटर आहे D आणि नेक्स्ट वन आहे E आणि N. आता कशा पद्धतीने त्यांनी तयार केलेला आहे, DEN डेन, HEN हेन, MEN मेन, PEN पेन, TEN टेन. आले लक्षात. म्हणजे आपण ENN या N 2 लेटर्सचा आपण काय केलेलं आहे, या एका लेटरला पुन्हा ॲड केलेलं आहे आणि त्याचे 3 लेटर वर्ड्स तयार केलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे IN इन. IN इन. आता या इन या 2 लेटर वर्ड्समध्ये अजून एक लेटर ॲड करायचा जेणेकरून मिनिंगफुल आपल्याला 3 लेटर वर्ड्स मिळेल. PIN पिन, TIN टिन, BIN बिन, FIN फिन, WIN विन. आलं लक्षात. इनपासून म्हणजे इन या वर्ड्सपासून आपण त्यामध्ये अजून एक लेटर ॲड केल्यानंतर आपण कशा पद्धतीने मिनिंगफुल 3 लेटर वर्ड्स तयार करू शकतो. नेक्स्ट आहे OW. O. BOW बो, COW काऊ,
HOW how, NOW now, WOW wow. Yes. नेक्स्ट वन आहे UN un, UN un. मग FUN fun, RUN run, SUN sun, BUN bun. अशा पद्धतीने आपण काय केलेले आहेत, UN पासून सुद्धा म्हणजे UN या 2 लेटर वर्ड्स पासून आपण त्यामध्ये एक वर्ड ॲड केल्यानंतर मीनिंगफुल 3 लेटर आपल्याला तयार झालेले दिसत आहेत. फन, रन, सन अँड बन. येस, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो. फॉर एक्झाम्पल OX घ्या तुम्ही, ऑक्स, मग त्याला F जोडा, FOX फॉक्स, BOX बॉक्स, SOX सॉक्स, ROX रॉक्स. म्हणजे असे जर तुम्हाला वेगवेगळे लेटर्स 2 लेटर्सपासून 3 लेटर्स जर तयार करायचे असतील तर असे एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता. AT ॲट, मग BAT बॅट, RAT रॅट, MAT मॅट, FAT फॅट, SAT सॅट. येस, अशा पद्धतीने तुम्ही मिनिंगफुल 2 लेटर्सपासून 3 लेटर्स घेऊन त्याचं वर्ड तयार करू शकतो. येस, तुम्ही अशा पद्धतीने हे वर्ड्स तयार करू शकता. आता काय करायचं, तुम्ही ॲज अ एक्झाम्पल म्हणून या ANच्या जागेवरती AT ॲट हे पुट करा. AT या जागेवरती A आणि इथे T, आणि मग BAT बॅट, CAT कॅट, FAT फॅट, MAT मॅट असे वर्ड्स तयार होतील की नाही. मग सेम तुम्ही तुमच्याकडे अजून दुसरे काही 2 लेटर वर्ड्स असतील तर ते इथे पुट आउट करून त्याच्यानंतर एखादा लेटर त्या 2 लेटर्समध्ये ॲड करा आणि त्यापासून दुसरे वर्ड्स तयार होतात का हे चेक करा. आणि सेम तुम्ही अशी प्रॅक्टिस करा. म्हणजे काय होईल, तुमच्याकडे भरपूर सारे वर्ड्स येतील आणि त्या भरपूर साऱ्या वर्ड्सचा यूज करून आपण सेंटेन्स फॉर्मेशन करू शकतो. सेंटेन्स इंग्लिशमध्ये सेंटेन्स फॉर्म करू शकतो. आपल्याला जेवढे जास्त वर्ड्स माहिती असतील त्या वर्ड्सचा यूज करून आपण इंग्लिशमध्ये आरामात छोटे छोटे सेंटेन्सेस फॉर्म करू शकतो. तर हे झालं आजच्या व्हिडिओबद्दल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर या A to Z एज्युकेशन या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.